हॅलो स्टुडंट्स, आज आपण मर्चंट बँकिंग चॅप्टर नंबर 3 मधील ही कॉन्सेप्ट आहे मर्चंट बँकिंग या संकल्पनेवर चर्चा करणार आहोत. मर्चंट बँकिंग मराठीमध्ये याला प्रकल्प सेवी बँका असं म्हटलं जात असतं. ओके, सो काय आहे हे मर्चंट बँकिंग ते आपण समजून घेऊया. सो merchant banking may be defined as an institution which covers a wide range of activities such as underwriting of shares, portfolio management, project counseling, insurance, etc. They all render these services for fee. Both commercial and investment banks may engage in merchant banking ऍक्टिव्हिटीज. सो ही आहे मर्चंट बँकिंगची एक डेफिनेशन. कशी करू शकतो आपण डेफिनेशन? डिफाईन ॲज एक इन्स्टिट्यूशन आहे ही, विच कवर्स, काय करते ही इन्स्टिट्यूशन? वाईड रेंज ऑफ ऍक्टिव्हिटी, मोठ्या प्रमाणावर एक व्यापक स्वरूपाच्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या ऍक्टिव्हिटीज ही इन्स्टिट्यूशन करते. कशाच्या अनुषंगाने त्या ऍक्टिव्हिटीज कोणत्या आहेत? सच ॲज अंडर रायटिंग ऑफ शेअर्स, म्हणजे जे शेअर्स आहेत ते विक्रीची हमी घेतली जाते, अंडर रायटिंग हमी घेणे. पोर्टफोलिओ मॅनेजमेंट, जी इन्व्हेस्टमेंट आहे ती इन्व्हेस्टमेंट कशी डिस्पर्स करायची, कोणत्या कोणत्या ॲव्हेन्यूजमध्ये, म्हणजे कोणते कोणते सोर्स इन्व्हेस्टमेंटसाठी तर वापरायचे, नंबर ऑफ सोर्स इन्व्हेस्टमेंटसाठी काय असतात, उपलब्ध असतात. तर ते इन्व्हेस्टमेंट नेमकी कशी करायची, रिटर्न आणि रिस्क या दोन बाबी यामध्ये विचारात घ्याव्या लागतात. याविषयीचे एक लेक्चर मी ऑलरेडी गुगल क्लासरूमला अपलोड केलेलं आहे. सो पोर्टफोलिओ मॅनेजमेंट, देन प्रोजेक्ट काउन्सिलिंग. प्रोजेक्ट एखादी व्यवसाय संस्था कंपनी तयार करणार असेल, लॉन्च करणार असेल तर तो प्रोजेक्ट नेमका कसा लॉन्च केला जावा याविषयी जे काउन्सिलिंग आहे ते काउन्सिलिंग करणं, किंवा विमा उतरवून देणं, इन्शुरन्सची कामं करणं, या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या ऍक्टिव्हिटीज करणारी जी इन्स्टिट्यूशन आहे त्याला मर्चंट बँकिंग असं म्हटलं जातं. ह्या सगळ्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत, सर्व्हिसेस ज्या आहेत त्या कशा या मर्चंट बँकिंगद्वारे दिल्या जातात फॉर अ फी. एक विशिष्ट अमाऊंट इथं फीच्या स्वरूपात घेतली जात असते. ओके, बोथ कमर्शियल अँड इन्व्हेस्टमेंट बँक्स मे एंगेज इन मर्चंट बँकिंग ऍक्टिव्हिटीज. म्हणजे या ज्या व्यापारी बँका वगैरे मार्केटमध्ये आपल्याला दिसतात किंवा ज्या गुंतवणूक बँका आहेत इन्व्हेस्टमेंट, त्या बँका या मर्चंट बँकिंगची जी ऍक्टिव्हिटी आहे ती ऍक्टिव्हिटी करत असतात. ओके, अजून एक डेफिनेशन आपण काय करूया बघूया. सो एक डेफिनेशन पहा अजून एक. मर्चंट बँक इज फिनान्शियल इन्स्टिट्यूशन प्रोव्हाइडिंग कॅपिटल टू कंपनीज इन द फॉर्म ऑफ शेअर ओनरशिप instead of loans. A merchant bank also provides advisory on corporate matters to the firms in which they invest. ही एक डेफिनेशन मर्चंट बँकेची संकल्पना क्लिअर करते. काय, एक फिनान्शियल इन्स्टिट्यूशन आहे, वित्तीय संस्था आहे. काय करते? कॅपिटल प्रोव्हाइड करते. प्रोव्हाइडिंग कॅपिटल कुणाला? टू कंपनीज इन द फॉर्म ऑफ शेअर्स. कशाच्या स्वरूपात हे कॅपिटल प्रोव्हाइड करते? इन द फॉर्म ऑफ शेअर्स इन्स्टेड ऑफ लोन्स. म्हणजे कर्ज देण्याच्या ऐवजी स्वमालकीचं जे भांडवल आहे ते भांडवल ही मर्चंट बँक उपलब्ध करून देते. म्हणजे थोडक्यात काय, कंपनीचे शेअर्स स्वतः खरेदी करते किंवा खरेदी करण्यासाठी जी मदत आहे ती मदत करते. सो मर्चंट बँक ऑल्सो प्रोव्हाइड्स, अजून काय करते मर्चंट बँक? ऍडवायझरी, म्हणजे सल्ला जो आहे तो सल्ला ही बँक उपलब्ध करून देते ऑन कॉर्पोरेट मॅटर्स. जे कंपनीचे मॅटर्स आहेत त्या अनुषंगानं जो सल्ला आहे तो सल्ला ही बँक उपलब्ध करून देते. टू द फर्म्स, कोणाला हा सल्ला उपलब्ध करून देते? टू द फर्म्स विच दे इन्व्हेस्ट. ज्या कंपनीमध्ये या मर्चंट बँकेनं इन्व्हेस्टमेंट केली आहे त्या कंपनीच्या जे कॉर्पोरेट मॅटर्स आहेत त्यांना त्याविषयी ही बँक काय करते? सल्ला देते. तर अशा पद्धतीचं काम करणारी जी फिनान्शियल इन्स्टिट्यूशन आहे त्याला काय म्हटलं जातं? प्रकल्प सेवी बँक किंवा मर्चंट बँक असं म्हटलं जात असतं. ओके, सो द ओरिजिनल पर्पज ऑफ मर्चंट बँक वॉज टू फॅसिलिटेट and our finance production and trade of commodities and hence the name merchant. मग या मर्चंट बँकेला मर्चंट हे नाव का दिलेलं आहे? तर एक मदत करते, एक फॅसिलिटी प्रोव्हाइड करते मर्चंट बँक. कशासाठी? फायनान्स, प्रोडक्शन अँड ट्रेड. म्हणजे ज्या कंपन्या त्या कंपनीच्या फायनान्सच्या अनुषंगानं, प्रोडक्शनच्या अनुषंगानं, व्यापाराच्या अनुषंगानं काय करते? ही मदत करत असते. त्यामुळं याला काय म्हटलं जातं? मर्चंट बँक असं म्हटलं जात असतं. ओके.
आता आपण मर्चंट बँक काही जी फंक्शन्स आहेत किंवा कोण मर्चंट बँकर बनू शकतं, आपण डेफिनेशन बघताना बघितलं की ही इन्स्टिट्यूशन असते, परंतु अशा पद्धतीची सेवा कोणती बँक देऊ शकते किंवा कोण देऊ शकतं. अ मर्चंट बँकर इज वन हु इज क्रिटिकल लिंक बिटवीन कंपनी रेझिंग फंड अँड द इन्व्हेस्टर. सर मर्चंट बँकर म्हणजे नेमकं काय आहे? सर्वसाधारणपणे एक ही क्रिटिकल लिंक असते कोणामध्ये, तर कंपनी रेझिंग फंड, ज्या कंपनीला निधी पाहिजे, आणि जो इन्व्हेस्टर आहे इंटरेस्टेड, यामधली एक जी लिंक आहे ती लिंक म्हणून ही मर्चंट बँक काय करत असते, एक प्रकारे काम करत असते. म्हणजे अशा पद्धतीनं काम करणारा कोणीही मर्चंट बँकर असतो. मर्चंट बँकर इज वन who underwrites corporate securities and advance on issues like corporate mergers. मर्चंट बँकर म्हणजे नेमकं कोण असतो? मग हा अंडररायटर असतो कॉर्पोरेट सिक्युरिटीचा. एक हमी घेणारी ही काय असते, व्यक्ती असते, किंवा एक सल्ला देते कशाच्या अनुषंगानं, जे कॉर्पोरेट मर्जर्स वगैरे आहेत, कंपन्या एकत्र वगैरे येत असतात, त्या अनुषंगानं जे इश्यूज असतात त्यावर ही बँक काय करत असते, किंवा हा बँकर कोण काय करत असतो, सेवा देत असतो. ओके. द मर्चंट बँकर किंवा ती इन्स्टिट्यूशन मे बी इन द फॉर्म ऑफ बँक, कंपनी, फर्म ऑर इव्हन प्रोप्रायटरी कन्सर्न. मर्चंट बँक किंवा मर्चंट बँकर कोण असू शकतो? ती एखादी बँक पण असू शकते, कमर्शियल वगैरे आपण बघितलं ती, किंवा एखादी कंपनी पण असू शकते, एखादी संस्था असू शकते, इव्हन प्रोप्रायटरी कन्सर्न, एखादी व्यक्तिगत संस्था सुद्धा ही मर्चंट बँकरचं काम करू शकते. हे लक्षात ठेवा. म्हणजे इन्स्टिट्यूशनच असेल असं नाही, ती कंपनी असू शकते, फर्म असू शकते, एखादी एकल व्यापारी संस्था सुद्धा अशा पद्धतीची जी ऍक्टिव्हिटी आहे ऍक्टिव्हिटी करू शकते. जर ती ऍक्टिव्हिटी करत असेल तर त्याला इथं काय म्हटलं जाऊ शकतं, मर्चंट बँकर असं म्हटलं जात असतं. सो मर्चंट बँकर अंडरस्टँड द रिक्वायरमेंट्स ऑफ द बिझनेस कन्सर्न्स अँड अरेंज फायनान्स विथ द हेल्प ऑफ फायनान्शियल इन्स्टिट्यूशन, बँक्स, स्टॉक एक्सचेंजेस अँड मनी मार्केट. मग थोडक्यात काय, या मर्चंट बँकर काय समजून घेतो, रिक्वायरमेंट ऑफ द बिझनेस कन्सर्न. बिझनेस कन्सर्न जे आहेत, ज्या व्यवसाय संस्था आहेत, त्यांना नेमकं काय पाहिजे हे मर्चंट बँकर काय करतो, समजून घेतो. संपूर्ण जी ही सिस्टीम आहे, मार्केट सिस्टीम जी आपण म्हणतो, ती सगळी मर्चंट बँकेला माहीत असते, ती समजून घेतली जात असते. त्याच्या आधारे ज्या रिक्वायरमेंट्स आहेत व्यवसाय संस्थांच्या, त्या रिक्वायरमेंट्स ही बँक समजून घेते, आणि त्या अनुषंगानं जो फायनान्स आहे तो फायनान्स इथं उपलब्ध करून देण्याचं काम ही मर्चंट बँक करते. कुणाच्या अनुषंगानं, कशाच्या मदतीनं? द हेल्प ऑफ फायनान्शियल इन्स्टिट्यूशन, ज्या वित्तीय संस्था आहेत, बँका आहेत, स्टॉक एक्सचेंजेस आहेत किंवा मनी मार्केट आहेत, याच्या थ्रू जो निधी आहे तो निधी उपलब्ध करून देण्याचं काम ही मर्चंट बँकर करत असते. ओके. आता काही फंक्शन्स थोडक्यात आपण काय करूया, या बँकांची समजून घेऊया. हा भाग यामध्ये महत्वाचा आहे. सो पहिली जी ऍक्टिव्हिटी आहे, पहिला जो फंक्शन आहे या मर्चंट बँकेचा, ते आहे प्रमोशनल ऍक्टिव्हिटीज. म्हणजे व्यवसायाच्या सुरुवातीच्या, व्यवसाय संस्था ज्यावेळेस इथं अस्तित्वात येणार असते, त्या अनुषंगाने ज्या ऍक्टिव्हिटी असतात त्याला ते काय म्हटलं जातं, प्रमोशनल ऍक्टिव्हिटीज असं म्हटलं जातं. सो मर्चंट बँक हेल्प्स द एंटरप्रेन्युअर, जो उद्योजक आहे, इन कन्सिविंग द आयडिया, आयडेंटिफिकेशन ऑफ प्रोजेक्ट्स, प्रिपेरिंग फिजिबिलिटी रिपोर्ट्स, ऑब्टेनिंग गव्हर्नमेंट अप्रुव्हल्स अँड इन्सेंटिव्ह्ज. सो मर्चंट बँकर काय करतो, जो उद्योजक आहे त्या उद्योजकाला वेगवेगळ्या ज्या बिझनेस आयडियाज आहेत त्या बिझनेस आयडियाज तो सुचवत असतो, किंवा जे प्रोजेक्ट्स आहेत, कोणते प्रोजेक्ट्स इथे घेतले गेले पाहिजेत ते आयडेंटिफाय करून देण्याचं काम हा मर्चंट बँकर करत असतो. जो फिजिबिलिटी रिपोर्ट आहे, म्हणजे प्रोजेक्ट लॉन्च करत असताना तो फिजिबल आहे का, म्हणजे व्यवहार योग्य आहे का, वित्तीय बाजूनं तो व्यवसाय संस्थेला फायदेशीर ठरू शकतो का, त्या अनुषंगानं जे रिपोर्ट्स आहेत त्याला फिजिबिलिटी रिपोर्ट्स असं म्हटलं जात असते, ते मर्चंट बँक करून देत असतो. किंवा जे गव्हर्नमेंट अप्रुव्हल्स आहेत, व्यवसाय संस्था स्थापन करायची म्हटलं की सरकारची काही मान्यता इथं घ्यावी लागत असते, त्या अनुषंगानं ज्या मान्यता आहेत गव्हर्नमेंट अप्रुव्हल्स, ते अप्रुव्हल्स हा मर्चंट बँक काय करत असतो, घेऊन देत असतो. आणि काही ज्या इन्सेंटिव्ज आहेत, गव्हर्नमेंटच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत त्यातून जे मिळणारे इन्सेंटिव्ज आहेत ते उपलब्ध करून देणं सुरुवातीच्या काळात व्यवसाय संस्था स्थापन होत असताना गरजेचं असतं. ही सगळी कामं या मर्चंट बँक थ्रू होत असतात. ओके. एक लक्षात ठेवायचं, सगळ्या ज्या बाबी आहेत, ही सगळी जी कामं आहेत कशाच्या आधारे केली जात असतात. एक विचारशी जी फी आहे, ती फी यामध्ये काय केली जात असते, आकारली जात असते. देन इश्यू मॅनेजमेंट, इथं भांडवल रेज करत असताना शेअर्स, बॉन्ड विकावे लागत असतात, त्याचं व्यवस्थापन, इश्यू मॅनेजमेंट. ओके. सो मॅनेजमेंट ऑफ इश्यूज रेफर्स टू इफेक्टिव्ह मार्केटिंग ऑफ कॉर्पोरेट सिक्युरिटीज, म्हणजे जे मार्केटिंग आहे कॉर्पोरेट सिक्युरिटीचं ते प्रभावी करणं. जसे की इक्विटी शेअर्स आहेत, प्रेफरन्स शेअर्स आहेत, डिबेंचर्स आहेत, बॉन्ड्स आहेत, कोणाला हे ऑफर केले जातात, ऑफरिंग देम टू पब्लिक, म्हणजे पब्लिकला हे ऑफर करून देणं, एक मार्केटिंग करणं
त्याला इथं काय म्हटलं जातं, इश्यू मॅनेजमेंट असं म्हटलं जातं. म्हणजे या शेअर्स डिबेंचर्स विकले गेले पाहिजेत त्याचं काम या मर्चंट बँक थ्रू होत असतं. सो मर्चंट बँक ॲक्ट ॲज इंटरमिडियरी हुज मेन जॉब इज टू ट्रान्सफर कॅपिटल फ्रॉम दोज हू ओन इट टू दोज हू नीड इट. म्हणजे मर्चंट बँक काय एक इंटरमिडियरी आहे. काय करते, ज्याच्याकडे कॅपिटल आहे म्हणजे इन्व्हेस्टर कॉमन मॅन ज्याच्याकडे पैसा आहे तो काय करतो, तो पैसा कुणाकडून ट्रान्सफर केला जातो, ह्या गुंतवणूकदाराकडून टू ओन इट. म्हणजे ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्याकडून कोणालाही ट्रान्सफर केलं जातं नीड इट. ज्याला पैशाची गरज आहे त्याला, त्यामधला हा कोण असतो, एक प्रकारचा मध्यस्थ असतो. ओके, म्हणजे ज्याच्याकडे पैसा आहे म्हणजे थोडक्यात त्याच्याकडे भांडवल आहे, ते भांडवल ज्याला त्या भांडवलाची गरज आहे त्याच्यापर्यंत पोहोचवणं हे काम मर्चंट बँकरचं असतं. ओके, देन क्रेडिट सिंडिकेशन म्हणजे जे कर्ज आहे ते कर्ज उपलब्ध करून देणं, त्या अर्थानं हा क्रेडिट सिंडिकेशन हा शब्द वापरला जात असतो. एक प्रकारे काय आहे पहा, क्रेडिट सिंडिकेशन रेफर्स टू ऑब्टेनिंग ऑफ लोन्स फ्रॉम सिंगल डेव्हलपमेंट फायनान्स इन्स्टिट्यूशन ऑर सिंडिकेट ऑर कन्सॉर्टियम. म्हणजे ज्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आहेत, एका फायनान्शियल इन्स्टिट्यूशन कडून किंवा एकापेक्षा अनेक फायनान्शियल इन्स्टिट्यूशन कडून. सिंडिकेशन म्हणजे काय, एकत्रित ज्या वित्तीय संस्था आहेत त्या सगळ्यांना एकत्र करायचं आणि एखाद्या व्यवसाय संस्थेला इथं लोन उपलब्ध करून देण्यासाठी त्यांना इथं काय करायचं, प्रवृत्त करायचं. त्या अर्थानं सिंडिकेशन हा शब्द वापरला जात असतो. ओके, म्हणजे एकाच फायनान्शियल इन्स्टिट्यूशन बरोबर अनेक फायनान्शियल इन्स्टिट्यूशनला प्रेरित करायचं की या व्यवसाय संस्थेला तुम्ही निधी उपलब्ध करून द्या. सो मर्चंट बँक्स हेल्प्स कॉर्पोरेट क्लायंट्स टू रेज सिंडिकेटेड लोन्स फ्रॉम कमर्शियल बँक. सो हे जे सिंडिकेटेड लोन आहेत ते कॉर्पोरेट क्लायंट्सला उपलब्ध करून देणं हे मर्चंट बँकेचं काय काम आहे. देन प्रोजेक्ट काउन्सिलिंग. It includes preparing of project reports, deciding upon the financing pattern, appraising the project relating to its technical, commercial, and financial viability. It includes filling up application forms for obtaining funds from financial institutions. So, project implementation काय आहे, जनरली प्रोजेक्ट इथं तयार करणे, त्यानंतर म्हणजे प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करणे, फायनान्स जो आहे त्या प्रोजेक्टसाठी तो पॅटर्न कसा असावा. वेगवेगळे सोर्स फायनान्सचे असतात, डिबेंचर, ओन, लोन, वेगवेगळे वित्तीय संस्था आहेत. तर फायनान्स पॅटर्न काय असावा, त्यानंतर प्रोजेक्ट इथं अप्राइज करणं, त्याचं विश्लेषण करणं, क्रिटिकल इव्हॅल्युएशन करणं, पण त्या अनुषंगानं टेक्निकल बाबी, कमर्शियल आणि फायनान्शियल व्हायबिलिटी म्हणजे त्या अनुषंगानं तो व्हायबल आहे का, म्हणजे योग्य प्रोजेक्ट आहे का, तो फायद्याचा भविष्यात ठरू शकतो का, या सगळ्याचं इथं काय केलं जातं, अप्रायझल करण्याचं काम या मर्चंट बँकद्वारे केलं जात असतं. आणि त्याचबरोबर जे वित्तीय संस्था आहे त्यांच्याकडून इथं निधी उपलब्ध करून घेण्यासाठी कर्ज वगैरे जे नंबर ऑफ फॉर्म्स आहेत, नंबर ऑफ फॉर्मॅलिटीज इथं पूर्ण करावे लागतात, ते काम हे मर्चंट बँक कंपनीच्या वतीनं करीत असते. देन पोर्टफोलिओ मॅनेजमेंट, याच्यावर एक सेपरेट लेक्चर मी पाठवलेलं आहे, ते पहा. सो काय आहे, इट रेफर्स टू द इफेक्टिव्ह मॅनेजमेंट ऑफ सिक्युरिटीज. म्हणजे ज्या सिक्युरिटीज आहेत, नंबर ऑफ सिक्युरिटीज इन्व्हेस्ट करण्यासाठी अवेलेबल असतात, त्याचं प्रभावी व्यवस्थापन, त्याला इथं काय म्हटलं जातं, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट. सो मर्चंट बँकर काय करतो, द मर्चंट बँकर हेल्प्स द इन्व्हेस्टर इन मॅटर्स पर्टेनिंग टू इन्व्हेस्टमेंट डिसिजन. जे इन्व्हेस्टमेंट डिसिजन्स आहेत गुंतवणूकदारांचे, त्या अनुषंगानं इन्व्हेस्टरला ही मर्चंट बँक काय करते, मदत करते. टॅक्सेशन अँड इन्फ्लेशन आर टेकन इन टू अकाउंट वाईल ॲडवायझिंग ऑन इन्व्हेस्टमेंट इन डिफरंट सिक्युरिटी. म्हणजे वेगवेगळ्या सिक्युरिटीजमध्ये इथं गुंतवणूक करत असताना जे टॅक्सेशन पॉलिसीज आहेत किंवा इन्फ्लेशनचा जो रेट आहे, या सगळ्याचा विचार करून ही इन्व्हेस्टमेंट बँक कोणत्या सिक्युरिटीजमध्ये, कोणत्या इन्व्हेस्टमेंट ऑप्शनमध्ये गुंतवणूक करावी याविषयी ही इन्व्हेस्टमेंट बँक म्हणजे थोडक्यात ही मर्चंट बँक काय करते, सल्ला देते. द मर्चंट बँकर ऑल्सो अंडरटेक द फंक्शन ऑफ बाईंग अँड सेलिंग ऑफ सिक्युरिटीज ऑन बिहाफ ऑफ देअर क्लायंट कंपनीज. स्वतः ह्या सिक्युरिटीची खरेदी विक्री कुणाच्या वतीनं, त्यांच्या जे क्लायंट कंपनी आहे ज्यांच्यासाठी म्हणून ही बँक काम करते त्यांच्या वतीनं स्वतः ही मर्चंट बँक गुंतवणूक करते, म्हणजे वेगवेगळ्या सिक्युरिटीची खरेदी विक्री करत असते. इन्व्हेस्टमेंट आर डन इन सच अ वे दॅट इट एन्श्युअर्स मॅक्झिमम रिटर्न अँड मिनिमम रिस्क. सो इन्व्हेस्टमेंट करत असताना दोन बाबी इथे विचारात घ्यायच्या आहेत. एक म्हणजे रिटर्न कसा असला पाहिजे, मॅक्झिमम मिळाला पाहिजे, आणि रिस्क काय असली पाहिजे, कमी असली पाहिजे. या दोन्हीचं जे कोऑर्डिनेशन आहे ते काम, त्याला ते काय म्हटलं जातं, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट असं म्हटलं जात असतं. देन वर्किंग कॅपिटल फायनान्स, जे खेळतं भांडवल आहे त्या अनुषंगानं काम ही मर्चंट बँक करत असते. कसं फायनान्स होतो, मर्चंट बँकर्स प्रोव्हाइड द फॉलोइंग सर्व्हिसेस ॲज पार्ट ऑफ वर्किंग कॅपिटल फायनान्स. तर वर्किंग कॅपिटलच्या अनुषंगानं उपलब्ध व्हावं म्हणून
मर्चंट बँका खालील काही सर्व्हिसेस देतात. असेसमेंट ऑफ वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट, व्यवसाय संस्थेची वर्किंग कॅपिटलची गरज किती आहे ती मर्चंट बँक काय करते, अभ्यासते. प्रिपेअरिंग द ऍप्लिकेशन फॉर द सँक्शन ऑफ अप्रोप्रिएट क्रेडिट फॅसिलिटी. सो आता क्रेडिट फॅसिलिटी उपलब्ध व्हाव्यात यासाठी जे ऍप्लिकेशन्स आहेत, क्रेडिट फॅसिलिटी उपलब्ध करून देणाऱ्या ज्या वित्तीय संस्था आहेत त्यांच्याकडून ते सँक्शन करून देण्याचं काम ही मर्चंट बँक करते. प्रोव्हाइडिंग असिस्टन्स इन निगोशिएशन विथ बँक. बँकेबरोबर आता वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट आहे, तर ज्यांच्याकडून हा निधी उपलब्ध होणार आहे बँक्स, त्यांच्याबरोबर एक निगोशिएशन्स करणं, व्यवहार करणं, चर्चा करणं, त्याचं काम, त्यासाठी अनुषंगानं असणारे जे मार्गदर्शन, जी मदत आहे ती मर्चंट बँक करत असते. देन ॲडवायझिंग ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स फॉर ॲग्मेंटिंग लॉंग टर्म रिक्वायरमेंट ऑफ वर्किंग कॅपिटल. जी लॉंग टर्म रिक्वायरमेंट आहे वर्किंग कॅपिटलची, शॉर्ट टर्म रिक्वायरमेंट, लॉंग टर्म रिक्वायरमेंट असते. सो लॉंग टर्म रिक्वायरमेंट थ्रू जर डिबेंचर्स, इश्यू ऑफ डिबेंचर्स जर इथं केली जात असेल तर त्यासाठीचं जे मार्गदर्शन आहे ते कसं केलं जावं या अनुषंगानं मर्चंट बँक काय करते, मदत करते. थोडक्यात काय, वर्किंग कॅपिटलच्या अनुषंगानं ते मेंटेन राहावं त्यासाठी ही मर्चंट बँक काय करत असते, मदत करत असते. देन ॲक्सेप्टिंग क्रेडिट अँड बिल्स डिस्काउंटिंग, हे एक महत्वाचं काम आहे. ॲक्टिव्हिटीज रिलेटिंग टू द ॲक्सेप्टन्स अँड डिस्काउंटिंग ऑफ बिल्स ऑफ एक्सचेंज बिसाइड्स ॲडव्हान्समेंट ऑफ लोन्स टू बिझनेस कन्सर्न ऑन स्ट्रेंथ ऑफ सच इन्स्ट्रुमेंट. काय आहे तर फक्त लोन उपलब्ध करून देणं एवढ्यापुरतं मर्यादित बँक काम करत नाही, तर आपला जो क्लायंट आहे त्यांची जी बिलं आहेत ती काय करते, ॲक्सेप्ट करते किंवा डिस्काउंटिंग करून देत असते. सो ॲक्सेप्टन्स ऑफ बिल्स, डिस्काउंटिंग ऑफ बिल्स हे DY/BCom बँक फायनल अकाउंटमध्ये येऊन गेलेलं आहे. स्वतः बिलं ॲक्सेप्ट करणं असेल किंवा त्या बिलाचं डिस्काउंटिंग करून व्यापाऱ्यांना पैसे उपलब्ध करून देणं या अर्थानं हे शब्द वापरले जात असतात. तर ही काम सुद्धा मर्चंट बँक करत असते. ओके, सो इन ऑर्डर दॅट द बिल ॲक्सेप्टिंग अँड डिस्काउंटिंग टेक्स प्लेस, इट इज इम्पेरेटिव्ह दॅट द फर्म्स हॅव गुड रेप्युटेशन. सो ज्या चांगल्या व्यवसाय संस्था आहेत त्या चांगल्या व्यवसाय संस्थेचं डिस्काउंटिंग करणं बिलाचं हे काम मर्चंट बँक करत असते. कलेक्टिंग क्रेडिट इन्फॉर्मेशन अँड क्रेडिट रेटिंग इज पार्ट ऑफ दिस फंक्शन. सो आपल्या व्यवसाय संस्थेच्या अनुषंगानं जे क्रेडिट इन्फॉर्मेशन आहे ती अवेलेबल करून देणं मार्केटमध्ये, क्रेडिट रेटिंग करून देणं, क्रेडिट रेटिंग हा भाग आपल्याला अभ्यासक्रमात आहे तो आपण पुढं बघूच, हे काम मर्चंट बँके थ्रू होत असतं. म्हणजे जे क्रेडिट फॅसिलिटीज आहेत त्या बिल्स डिस्काउंटिंग थ्रू उपलब्ध करून देणं, त्याचबरोबर व्यवसाय संस्थेचं जे क्रेडिट इन्फॉर्मेशन आहे, त्याचबरोबर जे क्रेडिट रेटिंग आहे ते पिक्चर जे आहे ते क्लिअर करणं हे मर्चंट बँकेचं काम असतं. देन मर्जर्स अँड ॲक्विजिशन्स, म्हणजे व्यवसाय संस्था विलीन करणं किंवा व्यवसाय संस्था ॲक्सेप्ट करणं, ताब्यात घेणं त्या अनुषंगानं. दिस इज स्पेशलाइज्ड सर्व्हिस प्रोव्हाइडेड बाय मर्चंट बँकर्स हू अरेंज फॉर निगोशिएटिंग ॲक्विजिशन अँड मर्जर्स बाय ऑफरिंग एक्सपर्ट व्हॅल्युएशन रिगार्डिंग द क्वांटम अँड नेचर ऑफ कन्सिडरेशन. हा एक महत्त्वाचा भाग आहे. एक स्पेशल सर्व्हिस या मर्चंट बँक थ्रू दिली जात असते. म्हणजे ज्या व्यवसाय संस्था ॲक्विजिशन म्हणजे दुसरी एखादी व्यवसाय संस्था ताब्यात घेण्यासाठी इंटरेस्टेड आहेत किंवा स्वतःमध्ये मर्ज करून घेण्यासाठी इंटरेस्टेड आहेत, तर त्यांना एक जे एक्सपर्ट यामध्ये असणं गरजेचं आहे. कारण ज्या व्यवसाय संस्थेला ताब्यात घ्यायचं आहे, ॲक्वायर करायचं आहे किंवा मर्ज करून घ्यायचं आहे, त्या व्यवसाय संस्थेचं एक जे व्हॅल्युएशन आहे ते करणं गरजेचं असतं. का तर मर्ज करत असताना, ॲक्वायर करत असताना एक विशिष्ट अमाऊंट कन्सिडरेशन, मोबदला त्या कंपनीला द्यावा लागत असतो. म्हणून योग्य व्हॅल्युएशन करण्याचं काम ही मर्चंट बँक करून देत असते. यामध्ये काय केलं जातं, सो अंडरटेक मॅनेजमेंट ऑडिट्स टू आयडेंटिफाय द एरियाज ऑफ स्ट्रेंथ अँड विकनेसेस इन ऑर्डर टू हेल्प फॉर्म्युलेट गाईडलाईन्स फॉर फ्युचर ग्रोथ. सो एक मॅनेजमेंट जे ऑडिट आहे ते करण्याचं काम मर्चंट बँक करत असते, की ज्याच्यामुळं जे स्ट्रेंथ आहेत, विकनेसेस आहेत व्यवसाय संस्थेचे, भविष्यात नेमकी ग्रोथ कशी याच्या आधारे होऊ शकते हे अॅनालाइज करण्याचं काम, ऑडिट करण्याचं काम, मार्गदर्शन करण्याचं काम मर्चंट बँक करत असते. कंडक्टिंग एक्सप्लोरेटरी स्टडीज ऑन अ ग्लोबल बेसिस टू लोकेट ओव्हरसीज मार्केट, फॉरेन कोलॅबरेशन्स अँड जॉईंट व्हेंचर्स. सो एक जो व्यापक स्टडी आहे जागतिक स्तरावरचा, व्यवसाय संस्थेला जर ओव्हरसीज मार्केटमध्ये जायचं असेल, म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये व्यवसाय संस्थेला जर प्रवेश करायचा असेल तर त्याविषयी किंवा जे फॉरेन कोलॅबरेशन आहे, एकटी व्यवसाय संस्था फॉरेनमध्ये जाऊन आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये काम करेल असं नाही, तर इतर व्यवसाय संस्थेबरोबर एक कोलॅबरेशन, सहकार्य करणं गरजेचं असतं. ते काम हे मर्चंट बँक थ्रू केलं जात असतं. देन ऑब्टेनिंग अप्रुव्हल फ्रॉम शेअर होल्डर, डिपॉझिटर्स, क्रेडिटर्स, गव्हर्नमेंट अँड अदर अथॉरिटीज. सो
जे शेअर होल्डर्स वगैरे आहेत, डिपॉझिटर्स, क्रेडिटर, गव्हर्नमेंट यांच्याकडून काही जी मान्यता घेणं गरजेचं असतं ते मर्चंट बँक थ्रू होत असतं. आयडेंटिफाय ऑर्गनायझेशन्स विथ मॅचिंग कॅरेक्टरिस्टिक्स. आता मर्जर करायचं आहे तर कोणत्या व्यवसाय संस्थेबरोबर हे मर्जर झालं पाहिजे, ॲक्वायर कोणती कंपनी ॲक्वायर केली गेली पाहिजे, हे व्यवसाय संस्थेचा जो व्यवसाय संस्थेची जी मेन ॲक्टिव्हिटी आहे त्याच अनुषंगानं दुसरी व्यवसाय संस्था पण ताब्यात घेतली पाहिजे. म्हणजे हे जे मॅचिंग कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, दोन वेगवेगळ्या व्यवसाय संस्थेची जी कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ती जर मॅच होत असतील तर मर्ज केलेलं कधीही चांगलं असतं, नाहीतर मग व्यवसाय संस्था अडचणीत येऊ शकतो. तरी मॅचिंग कॅरेक्टरिस्टिक्स समजून घेणं, व्यवसाय संस्थेतला मार्गदर्शन त्या अनुषंगानं करणं ते मर्चंट बँक करत असते. असिस्टिंग इन कॅपिटल रिस्ट्रक्चरिंग, जे भांडवलाची पुनर्रचना आहे त्या अनुषंगानं मदत, मार्गदर्शन ही मर्चंट बँक करत असते. आणि जे लिगल कंप्लायन्स आहेत, कायदेशीर काही बाबींची या मर्जर ॲक्विजिशनमध्ये पूर्तता करावी लागत असते, तर त्या अनुषंगानं जी मदत आहे ही मर्चंट बँक करत असते. ओके. सो लिजिंग अँड फायनान्स. Many merchant bankers provide leasing and finance facilities. Some of them even maintain venture capital funds to assist the entrepreneurs. They also helps companies in raising finance by way of public deposit. So काही मर्चंट बँकर काय करतात, लिझिंग फायनान्सची जी फॅसिलिटी आहेत म्हणजे भाडे तत्वावर मालमत्ता उपलब्ध करून घेणं. तर अशा काही जॉईंट व्हेंचर्स असतात, व्हेंचर कॅपिटल प्रोव्हाइड करणाऱ्या व्यवसाय संस्था असतात. इनिशियल कॅपिटल याला म्हटलं जातं, धाडशी भांडवल असं म्हटलं जातं, की जे प्रोजेक्ट इथं रिस्की आहेत परंतु फायदा मिळवून देत असतात. तर यामध्ये भांडवल करणं एक प्रकारे काय असतं, धाडस असतं. अशा व्यवसाय संस्थांच्याकडून हे कॅपिटल उपलब्ध करून देण्याचं काम मर्चंट बँक करत असतात. सर्व्हिसिंग इश्यूज. मर्चंट बँकर हेल्प्स इन सर्व्हिसिंग द शेअर होल्डर्स अँड डिबेंचर होल्डर्स इन डिस्ट्रीब्युटिंग डिव्हिडंड्स, डिबेंचर इंटरेस्ट. सो सर्व्हिसिंग म्हणजे काय, जनरली जे इन्व्हेस्टर आहेत, खास करून शेअर होल्डर्स, डिबेंचर होल्डर, त्यांना डिव्हिडंड डिस्ट्रीब्यूट करणं, इंटरेस्ट पे करणं हे काम सुद्धा मर्चंट बँक करत असते. आणि अदर सर्व्हिसेसमध्ये मर्चंट बँक ऑल्सो प्रोव्हाइड कॉर्पोरेट ॲडवायझरी सर्व्हिस ऑन इश्यूज लाईक मर्जर्स अँड अमल्गमेशन, टॅक्स मॅटर्स, रिक्रुटमेंट ऑफ एक्झिक्युटिव्ह अँड कॉस्ट अँड मॅनेजमेंट ऑडिट एटसेट्रा. म्हणजे हे जनरल जे बाबी आहेत, जसं की अमल्गमेशन आहे, टॅक्स मॅटर्स आहेत, नवीन एक्झिक्युटिव्ह जे रिक्रूट करायचे आहेत, चांगले चांगले पदाधिकारी, किंवा कॉस्ट अँड मॅनेजमेंट ऑडिट करून देणं हे मर्चंट बँकरचं काय असतं, काम असतं. ओके. सो अशी काही कामं या मर्चंट बँकरला करावी लागतात. आता रिअल काही भारतामध्ये सिच्युएशन पाहू आपण. मर्चंट बँकिंग इन इंडिया. नीड फॉर मर्चंट बँकिंग वॉज फेल्ट विथ रॅपिड ग्रोथ इन नंबर अँड साईज ऑफ इश्यू प्रायमरी इश्यू. सो आता भारतामध्ये खाजगीकरण व्हायला लागलेलं आहे. मोठ्या प्रमाणावर परदेशी कंपन्या असतील किंवा पब्लिक प्रायव्हेट कंपन्यांचे व्याप्ती वाढत आहे. त्यामुळे मर्चंट बँकिंगची भारतामध्ये काय आहे, गरज आहे. परंतु ऑलरेडी मर्चंट बँकिंग भारतामध्ये आहे. काय आहे पहा, मर्चंट बँकिंग सर्व्हिसेस आर स्टार्टेड बाय फॉरेन बँक्स. भारतामध्ये मर्चंट बँकिंगची सर्व्हिस खास करून फॉरेन बँक्सने काय केलेली आहे, सुरू केलेली आहे. जनरली कोणती बँक आहे ती, नॅशनल ग्रीनलेज इन 1967. 1967 मध्ये नॅशनल ग्रीनलेज बँकेनं ही सर्व्हिस भारतामध्ये सुरू केली. त्यानंतर सिटी बँकेनं सुद्धा 1970 मध्ये ही सर्व्हिस भारतामध्ये सुरू केलेली आहे. सो मर्चंट बँकिंग सर्व्हिसेस वॉज ऑफर्ड अलॉंग विथ अदर ट्रेडिशनल बँकिंग सर्व्हिसेस. म्हणजे या बँका ट्रेडिशनल ज्या सर्व्हिसेस आहेत, ॲक्सेप्टिंग डिपॉझिट, लोन देणं, हे जे कंझ्युमर रिलेटेड म्हणजे डिपॉझिटर्स वगैरे आहेत त्यांच्याबरोबर ती पण कामं करते. त्याचबरोबर अशा पद्धतीच्या काही सेवा सुद्धा इथे दिल्या जात असतात. म्हणजे फक्त मर्चंट बँकिंगचं काम एवढ्यापुरतं मर्यादित काम नाही. पब्लिक करून डिपॉझिट ॲक्सेप्ट करणं, जनरल लोन डिस्ट्रीब्यूट करणं, प्लस मर्चंट बँकिंगची कामं या बँका भारतामध्ये करतात. SBI वॉज द फर्स्ट इंडियन बँक टू सेट अप मर्चंट बँकिंग डिव्हिजन इन 1972. सो स्टेट बँक ही भारतामधली पहिली बँक आहे की जिनं मर्चंट बँकिंगची सेवा 1972 मध्ये काय केली, सुरू केली. म्हणजे डिव्हिजनच मर्चंट बँकिंगचा सेपरेट स्टेट बँकेनं सुरू केलेला आहे, विभाग चालू केलेला आहे. लॅटर नंतर ICICI जी ही इन्स्टिट्यूशन आहे तिनं सुद्धा मर्चंट बँकिंगची डिव्हिजन 1973 मध्ये काय केलेली आहे, सुरू केलेली आहे. सो आणि त्यानंतर मग इट वॉज फॉलोड बाय अदर कमर्शियल बँक्स लाईक कॅनरा बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, सिंडिकेट बँक. या बँका सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, युको बँक यांनी सुद्धा या मर्चंट बँकिंगची सेवा द्यायला काय केलेली आहे, सुरुवात केलेली आहे. ओके. सो या काही बँक आहेत पहा, मेन मर्चंट बँकिंग कंपनीज इन इंडिया. कोणत्या कोणत्या कंपन्या आहेत, पब्लिक सेक्टरमधल्या, त्यानंतर प्रायव्हेट सेक्टरमधल्या आणि फॉरेन कोणते कोणते आहेत. पब्लिक सेक्टरमधल्या SBI कॅपिटल मार्केट लिमिटेड आहे, पंजाब नॅशनल बँक आहे, त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र, करूर वैश्य बँक लिमिटेड,
स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर आणि IFC फिनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड. तर या ज्या बँका आहेत त्या बँका पब्लिक सेक्टरमधल्या मर्चंट बँकिंगचं भारतामध्ये काम करतात. त्यानंतर प्रायव्हेटमधल्या ICICI सिक्युरिटीज लिमिटेड आहे, ॲक्सिस बँक लिमिटेड आहे, बजाज कॅपिटल, रिलायन्स सिक्युरिटीज, कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी आणि येस बँक या प्रायव्हेट सेक्टरमधल्या बँका काय करतात, मर्चंट बँकिंगचं काम करतात. आणि फॉरेन कंपनीज ज्या आहेत किंवा फॉरेन इन्स्टिट्यूशन मर्चंट बँकिंगचं भारतामध्ये काम करतात त्या कोणत्या आहेत, गोल्डमन सॅच आहे, त्यानंतर मॉर्गन स्टॅनले इन इंडिया कंपनी लिमिटेड ही एक कंपनी संस्था मर्चंट बँकिंगचं काम करते. त्यानंतर बर्कलेस सिक्युरिटीज आहेत, त्यानंतर बँक ऑफ अमेरिका, सिटी ग्रुप, ग्लोबल मार्केट आणि DSB मेरियल लिंच या संस्था बँकामध्ये काय भारतामध्ये मर्चंट बँकिंगचं काय करतात इथं काम करतात. सो थोडक्यात आपण समजून घेऊ आता हे कमर्शियल बँका, व्यापारी बँका आणि मर्चंट बँकामध्ये फरक काय आहे. ओके, या ज्या कमर्शियल बँका आहेत, कॅटरिंग नीड्स ऑफ कॉमन मॅन, म्हणजे कॉमन मॅनसाठी ही बँक काय करते, काम करते. कॅटरिंग नीड्स ऑफ कॉर्पोरेट फर्म, म्हणजे ज्या कंपन्या आहेत त्यांच्या ज्या गरजा आहेत त्या गरजा पूर्ण करणं, त्या समजून घेऊन काम करणं हे मर्चंट बँकेचं काय काम आहे. देन एनीवन कॅन ओपन अन अकाउंट, ह्या कमर्शियल बँकमध्ये कुणीही अकाउंट ओपन करू शकतं. इट कॅनॉट बी डन, मर्चंट बँकेमध्ये अकाउंट ओपन करता येत नाही कुणालाही, कारण त्या फक्त सर्व्हिस देण्याचं काम करतात. लेस एक्सपोज टू रिस्क, कमी रिस्क असते या बँकामध्ये व्यवहार करताना. मोर एक्सपोज टू रिस्क, मर्चंट बँकामध्ये काय आहे, रिस्क आहे, कारण मर्चंट बँक ही रिस्क ऍक्सेप्ट करते. रिलेटेड टू सेकंडरी मार्केट, या बँका खास करून सेकंडरी मार्केटमध्ये डील करतात. हे मात्र मर्चंट बँकिंग प्रायमरी मार्केटमध्ये काय होत असतो, व्यवहार या मर्चंट बँकेद्वारे होत असतो. इट्स असेट ओरिएंटेड, ही बँक काय असते, असेट ओरिएंटेड. ही काय आहे, मॅनेजमेंट ओरिएंटेड. ही बँक व्यवस्थापकीय अँगलनं काय करत असते, विचार करत असते, काम करत असते, व्यवस्थापकीय सल्ला देत असते. प्लेज द रोल ऑफ फायनान्सर, ही बँक काय करते, फायनान्सर म्हणून रोल प्ले करते. प्लेज डिफरंट रोल लाईक अंडर रायटिंग, पोर्टफोलिओ ऍटसेट्रा, म्हणजे इथं हा रोल वेगळा आहे. अंडर रायटिंग किंवा पोर्टफोलिओ मॅनेजमेंट अशी वेगवेगळे जे रोल आहेत, व्यापक रोल या मर्चंट बँक थ्रू केले जात असतात. ओके, तर अशी ही मर्चंट बँकिंगची काय संकल्पना आहे, म्हणजे व्यापक स्तरावर ज्या भांडवलाच्या गरजा आहेत त्या उपलब्ध पूर्ण करून देण्याचं काम या मर्चंट बँक थ्रू होत असतं. ओके.